असं वाटतंय आणि त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे ही निवडणूक डिसेंबर होण्याची शक्यता आहे असं बोललं जातं. किती दिवसांनी घ्या निवडणुका, यांचा पराभव पक्का आहे. माझ्या मते नोव्हेंबरमध्ये या विधानसभेची मुदत संपते, त्याच्या आधी निवडणूक घ्यावी लागते. 26 नोव्हेंबर बौद्ध आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे. त्याच्या आधी या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे. त्यामुळे निवडणूक 26 नोव्हेंबरच्या आधीच होईल. बरं, मुख्यमंत्री काल म्हणाले की सत्तेत आल्यानंतर पुन्हा हे जो हप्ता आहे तो दुपटीने देऊ. याचा कुठेतरी जो आहे तर आता ते येणारच नाही आहे. त्याच्यामुळे आता दुपटीने 10 पटीने जाहीर करतील ते. मध्य प्रदेशमध्ये काय स्थिती आहे, कोणती लाडली लक्ष्मी योजना आहे, काय स्थिती जरा जाऊन बघा. मी काही देऊ नाही या मताचा नाही, दिलं पाहिजे, परंतु फक्त निवडणुकीसाठी देण्यात काही अर्थ नाही. बरं, ते रामदास कदम पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण मंत्र्यांवर हे सरकले आणि त्यांनी म्हटलं की फडणवीसांनी त्याला मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, घरचा आहे दिला. बरोबर आहे, तसंच केलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, त्याचा निधी यावर्षीचा 1600 बजेटमध्ये त्याला 1600-1700 कोटीचं प्रोव्हिजन आहे आणि 30-30 हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले आहे. अबो टेंडर काढले गेलेले 8-10% हे धंदे करतात हे लोक. रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकामामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, रस्त्याचे टेंडर्स, रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या ते जवळचे रामदास भाई बरोबर बोलले. एक आणखी असा प्रश्न आहे की जी मुलं या ठिकाणी एकच जळगावची होती, बिस्किट जाळली आणि पुरून टाकली हा पुरावा नष्ट करण्यासाठी. मला असं वाटतं पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे, फूड अँड ड्रग्जवाल्यांनी तपास केला पाहिजे. कोणा सत्ताधाऱ्याशी लागेबांधे असले म्हणून याला आपल्याला माफ करता येत नाही, कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत शिकतात आणि या छोट्या चिमुकल्यांच्या जीवाचा हा प्रश्न आहे. याच्यात राजकारण येऊ नये, सत्य ते सत्यसोबत यावं. जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, चांदीचा चमचा, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना 1,500ची किंमत काय मिळते. बरं, यांच्या तोंडात कोणता चमचा होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.